श्री सद्गुरुनाथ अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री संत एकनाथ महाराज की जय। विषय चाललेला आहे राजा परीक्षित प्रश्न विचारतो आहे शुकमुनींना आणि शुकाचार्य त्याला त्या प्रश्नाची उत्तर देत आहे. बघा, काल शुक सांगत होते त्या परीक्षितीला, राजासी म्हणे श्री शुक कर्ता करविता श्री कृष्ण एक. तो भगवान श्री कृष्ण करता आणि करविता ही तो, करता तो आणि करविता ही तो करून देतो सगळं. तो शापार्थ आत्यंतिक आत्मया अविवेक उपयोगी. काय आहे तो शापार्थ आत्यंतिक. आता हा जो परीक्षित राजाला शाप झालेला आहे त्यामुळे तो आत्यंतिक प्रश्न विचारतोय, हे प्रभू आत्मजा विवेकोपदेशे. तेव्हा हा अविवेक निर्माण करतो माणसामध्ये. या शापाने दुर्बल झालेलं हे जे मन आहे, चित्त आहे, या दुर्बल मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका, अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात आणि विवेक निर्माण होतो. भगवान सुद्धा आता या ठिकाणी निज स्वरूपाला त्यागण्यासाठी तयारी करून राहिलेले. ते आता या जगामध्ये राहू इच्छित नाही, परंतु ते जाण्यापूर्वी या जगातलं जे अवताराचं शेवटचं कार्य आहे ते पूर्ण करून द्यायचं. आणि ते कार्य म्हणजे यादवांचं संपूर्ण नाण्यात करून निर्मूलन करायचं. कठीण काम. स्वय जावया निजधामा आवडी पुरुषोत्तमा यालागी अवशेष कर्मा निधश्यामा वेळेला. स्वतःला निजधामाला जायचंय, आता कार्य समाप्त करायचे आहे. म्हणून तो पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आपलं सगळं कार्य लवकर लवकर पूर्ण करण्याचा विचार आहे, तयारी आहे. केव्हा होईल कुलक्षयो हेची मनी धरी देव. आमच्या कुळाचा क्षय केव्हा होईल, आमचं हे सगळं कुळ केव्हा बर्बाद होईल, हा प्रश्न त्यांच्या पुढे सध्या उभा आहे. कारण ते केल्याशिवाय त्यांना मग निवांतपणे आपला देह विसर्जन करता येणार नाही. एवढं अवतारातलं मोठं कार्य राहिले आणि ते कार्य करून जायचं त्यांना. तेव्हा होईल कुलक्षयो हेची मनी हरी देव. तो देवाचा आणि भाऊ शापाशी पाहो दृढ मूळ. आता हा जो भगवंताचा दृढ संकल्प आहे हाच शापाने कारणीभूत होतो. पुढे त्या कुळातल्या लोकांना शाप मिळतो. कशाने? भगवंताने हा जो संकल्प केला आहे की माझं कुळ नष्ट व्हावं,
हे भगवंताचं हे संकल्प शक्ती आहे, तीच शापाचं कारण आहे पुढे. जो कुलक्षय चिंती, जो कुलक्षय चिंती, त्या कृष्णाची सुंदर मूर्ती सुख सांगे परीक्षे प्रती, स्वानंद स्थिती उल्हासे. अरे ज्या कुळाचा आता क्षय करणार भगवान, त्याच कुळामध्ये जन्मलेले भगवान श्री कृष्ण काय सुंदर मूर्ती आहे. आणि ही सुंदर मूर्ती आता पाहून घ्या जोपर्यंत ते आता आहे, कारण तेही निर्धामाला जाण्याच्या तयारीत आहे. म्हणून भक्तजनांनी त्याच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं. बघा, सुखसागे परीक्षिती, स्वानंद स्थिती उल्हासे, सकल सौंदर्या हरिवासू, धरवणी मनोहर नटवेशू, लावण्य कला विन्यासू आणि जगदीशू यांगे. त्या भगवान जगदीशाने, श्रीकृष्णाने आपल्या शरीराला इतकं सुंदर प्रकारचं स्वरूप घेतलेलं आहे, दिलेलं आहे. इतक्या सुंदर प्रकारच्या शरीराने तो लावण्याची मूर्ती शोधतो आहे, सौंदर्याची मूर्ती शोधतो आहे. बघा, नवल सौंदर्या बीकमुखी. बघा, त्या सौंदर्याला बीक म्हणजे तेज. हा सौंदर्य भगवंताचं, त्या सौंदर्याचं तेज तुझी सर्वांगी गुंतल्या जनदीची. लोकांच्या दृष्टी त्या ठिकाणी अडकलेल्या गुंतलेल्या आहेत. लोक भराभर भगवंताच्या शिलाकडे पाहत आहेत आणि आनंद करत आहेत. सर्वांगी गुंतल्या जनदीची, जनदीची लोकांच्या दृष्टी. कृष्ण स्वरूपी करे मिठी, हो तू कुटी, हो तू कुटी डोळ्या. डोळ्याला लगभग 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 होते का केव्हा. कसं असेल ते दृश्य, कसं असेल तसं म्हणून ते पाहण्यासाठी डोळे तडफडतायत, लगभग करतायत. कशाप्रमाणे, जैशी गुळी माशीवरी माशी, गुळाच्या भेटीवर जशा माशा बसतात, तेही दिठीवर दिठी कृष्ण रूपाशी. त्याप्रमाणे त्या भगवान श्रीकृष्णाच्या रूपावर प्रत्येकाची दृष्टी पडून राहिलेली. दृष्टीमागे दृष्टी, अनेक लोकांची दृष्टी त्याच्यात करते. तेही दिठीवर दिठी कृष्ण रूपाशी, सर्वांगी वेढवणी चौपाशी, अनिशी नोसंडली. अहो, त्याला चारी बाजूंनी त्याला दृष्टींनी वेधून घेऊन टाकलेले. प्रत्येक बाजूने येणारे लोक त्याच्या सौंदर्याकडेच पाहत बसतात. असा हा रात्रदिवस दृष्टीने वेढलेला आहे हा भगवान श्रीकृष्ण. नयन लाचावले लोहा, काय करते लोक तरी. हे डोळे आता ललचावलेले आहेत. त्या भगवान श्रीकृष्णाला पाहण्यासाठी डोळे लालसावलेले आहेत. दृष्टीशी निघाली या जिव्हा, आणि या दृष्टीला जिव्हा कुठल्या जणू काय, दृष्टीला लागली या जिव्हा. आणि लोका होतो तरी श्रीकृष्ण शोभा, स्वानंद गाभा साकार. परंतु हा श्रीकृष्ण भगवान हा आनंदाचा आकार आहे, आणि त्या जीवांना तो चाटता येत नाही, तो दूर राहतो.
डोळे आणि जीवांच्या त्या भगवान श्रीकृष्णाच्या आकाराकडे घालताय. तो श्रीकृष्ण देखील ज्या दृष्टी, तो भगवान श्रीकृष्ण ज्या दृष्टीने आम्ही पाहिला ते परतोनी मागते लुटी. ती दृष्टी परत यायला तयारच नाही आमची. एकदा आमची दृष्टी त्या श्रीकृष्णावर पडली की ती दृष्टी परत यायचं नाही म्हणते. आता इतकी ती घडून गेलेली त्या सुंदर्यावर. ते परतोनी मागते लुटी. अधिकाधिक झाली मिठी देखे सकल सृष्टी श्रीकृष्ण. आणि ती दृष्टी अधिकाधिक त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याला मिठी मारते. म्हणून सगळ्या सृष्टीमध्ये आता तो भगवान श्रीकृष्णच भरलेला आहे की काय असं वाटतं. अशी डोळ्यांना आवड निर्माण झालेली आहे. म्हणून कामिनी वेळपडली. म्हणून स्त्रियांना सुद्धा तो फार आवडतो. पुरुषांना तो आवडतोय तर स्त्रियांना किती आवडत असेल तो भगवान श्रीकृष्ण. याची गोपिका गोरी अति गाठी गोविंदी. म्हणून त्या गोकुळामधल्या गोपिका त्या बिचाऱ्या काय त्या कृष्णासाठी वेड्या होऊन जात होत्या पाळण्या. कृष्णाला पाळण्यासाठी गोपिका वेड्या होऊन जात असत. केव्हा तो आपल्याला पाहायला मिळेल. कृष्ण अतिसुंदर मनोरम. भगवान श्रीकृष्ण अत्यंत सुंदर आणि मनोरम आणि मनाला मोहणारा होता. सुंदर मनोरम म्हणाल असेल त्याशी विषय धर्म तरी तो अवाप्त काम आत्माराम श्रीकृष्ण. परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची विषयाची भावना नसेल. स्त्रियांनी त्याला पकडलं, स्त्रियांनी त्याला पाळलं किंवा पुरुषांनी धरलं पकडलं तरी तो आप्त काम होता, पूर्ण काम होता. त्याच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारची कामना वासना येत नसेल. असा तो आत्माराम होतो श्रीकृष्ण. तो भगवान श्रीकृष्ण म्हणजे आमचा आत्माराम आहे. आत्माराम कृष्ण अवाप्त सगळं काम. त्याशी का द्वारका गृहाश्रम. वास्तविक हा श्रीकृष्ण परिपूर्ण अवाप्त काम आहे, पूर्ण काम आहे. जर त्याला कुठल्याही कामाला नाहीये मग त्याशी द्वारका गृहाश्रम स्त्रिया पुत्र राज्य संभ्रम विषय कामो का भोगी. मग प्रश्नाचा निर्माण होतो की मग तो द्वारकेमध्ये राहून आपल्या स्त्रियांच्या बरोबर पुत्रांच्या बरोबर कसा राहत होता. त्या ठिकाणी त्यांचे ते विषय कसे चालत असतील असा प्रश्न करतो. चहू आश्रमा प्रकाशितो. अरे हा भगवान श्रीकृष्ण चारही आश्रमाचा प्रकाश आहे. चार आश्रम माहिती का आपल्याला. तुम्ही कोणत्या आश्रमात आहे सध्या माहिती का. माहिती नाही. अहो हा आश्रम नाही. सध्या आपण या आश्रमात बसलेले ना. पण हा आश्रम आपले चार आश्रम आहे देहाला. एक ब्रह्मचर्य आश्रम, एक गृहस्थाश्रम, एक वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम. तुमचे किती आश्रम झाले. प्रत्येकाने ठरवावं मनाशी आपल्या आपण किती आश्रमामध्ये आणि सध्या आपण कोणत्या आश्रमामध्ये जगतो आहोत तेही ठरवावं. सर्व लोक गृहस्थाश्रमातच आहे ना.
माझा प्रश्न कोणी झालेला नाही, संन्यासाचे कोणी दिसत नाही मला. असं वाद करीत आता तर पुढे हा भगवान श्रीकृष्ण इतका सुंदर सगळ्यांना आवडणारा असं नाही आणि आपल्या स्त्रिया मुलांसह राहणारा जागेमध्ये तो निष्काम राहत होता, कामना रहित होत राहत असे. आणि किंबहुना तो चारही आश्रमामध्ये फिरून येत. चारही आश्रम म्हटला तर तो ब्रह्मचर्य आश्रम आहे, म्हटला तो गृहस्थाश्रमी आहे, म्हटला तो वानप्रस्थ आश्रमात गाईचा जंगलात जातो, तिकडेच खेळतो रमतो, म्हटला तर तो संन्यासी, त्याला कोणीच नाहीये. अशा तऱ्हेचा हा चतुष्टाश्रमी आहे भगवान श्रीकृष्ण. चहुआश्रमा प्रकाशकू त्रिलोकी श्रीकृष्ण ग्रहस्थू ऐकू. या तिन्ही लोकांमध्ये खरा ग्रहस्थ तोच आहे. तोची ब्रह्मचारी नैष्ठिकू, अतिनेटकू संन्यासी सुद्धा तोच. कृष्ण देही नाही दैव. अरे या कृष्णाला त्याच्या देहाला दैव नाहीये, दैव आपल्या देहाला दैव आहे, नशीब आहे. आणि म्हणून आपलं नशीब आपल्या देहाला छळतो. आपला देह झिजत चालला आहे. आता या वर्षात इतके इंद्रिय थकली असतील, आता या वर्षी इतकी थकतील, आता पुढे इतकी थकतील. तर हा श्रीकृष्ण थकत नाही, त्याच्या देहाला असली थकावट नाही, दैव नाही असं भगवान. तो प्रत्यक्ष भगवानच बघा. कृष्ण देही नाही दैव बळ, लीला विग्रही चिंकल्लोळ. तो लीला विग्रही आहे. विग्रह म्हणजे शरीर. तो आपल्या शरीराला हवं त्या पद्धतीने खेळवतो, बनवतो, वागवतो. म्हणून त्याला लीला विग्रह म्हणतात. आपल्याला आपलं जे शरीर आहे ते एका स्थितीमध्ये ठेवता येतं. आता आपल्याला जर लाल व्हायचं राहिलं तर होतही आपल्याला घालून. तात्पर्य आपल्या देहाची जी अवस्था जी असते तीच कायम आपल्याला ठेवावी लागते. पण हा भगवान सगळ्या प्रकारच्या देहामधून फिरून येत असेल. त्याची सर्व कर्मे पावनशील आणि पवित्र कर्म करत होता. उद्धरी सकळ श्रवणे कथने. उद्धरी सकळ सगळ्यांना तो त्यांचं बोल ऐकून, त्यांचं बोल सांगून सगळ्यांचा उद्धार करत होता. पवित्र कर्म सगळ्यांना. कृष्ण कर्माचे करी हो स्मरण. आता शुकमुनी सांगताय असा हा जो भगवान श्रीकृष्ण आहे, त्याचं हे जे कर्म आहे त्या कर्माचं जो श्रवण करील, स्मरण करील, त्या भगवान श्रीकृष्णाच्या कर्माचं जो स्मरण करेल ते कर्म तोडी कर्मबंधन होणार. त्याच्या कर्माचं स्मरण केल्याने आमच्या कर्माची बंधनं तुटतात. असं काही दिसतंय का? आम्ही जे कर्मबंधनामध्ये अडकलेले आहोत ती आमची कर्मबंधनं सुटतात त्याच्या कर्माचं चिंतन केल्याने, स्मरण केल्याने. ऐसे उदार कर्माचरण आचरणा श्रीकृष्ण विनोधारण. तेव्हा भगवान श्रीकृष्ण असे काही कर्म करून गेलेला आहे की त्या कर्माचं स्मरण केलं तरी आमच्या कर्मांचं उद्धरण होतं.
श्रीकृष्ण असेल सकाम म्हणाल याचरे कर्म. तू म्हणा की तो सकाम कर्म करत असेल. सकाम म्हणजे कामाला युक्त कर्म असं म्हणाल श्रीकृष्ण असेल सकाम म्हणाल याचरे कर्म. और ज्याचे नाम निर्गल सर्व काम तो स्वयं काम केली नये. ज्याच्या कर्माने दुसऱ्यांची कर्म सुटतात मग तो सकाम कर्म कसा राहील असं शुभ सांगताय. श्रीकृष्णाचा स्मरता काम सोय संन्याशी होती निष्ठा. अरे त्याच्या कामाचा जर तुम्ही विचार केला तर तो विचार करणारा मनुष्य संन्यासी स्थितीमध्ये चालला जातो. त्याचा स्वतःचा काम समाप्त होऊन जातो. भगवंताच्या कामाचा विचार केल्यास विचार करणाऱ्याचा काम सुटून जातो आणि तो संन्याशी होतो. श्रीकृष्णाचा स्मरता काम स्वयं संन्याशी होती निष्काम. सकामाचा निर्दय काम ऐसे उदार कर्माचरला. असं काही उदार कर्म तो करत गेला की त्यामुळे लोकांचे कामवासना जी असते ती देऊ करत होती, नैशी होत होती. ते अवाप्त सकल कामे अशी आचरणा आवाज करणे. मानव काळावळा मनोधर्मे कीर्ती मेघश्यामे विस्तरली. भगवान श्रीकृष्ण अशी काही कामं करून गेला की मानव अनेक लोकांना त्यांच्या त्या कर्मातून उद्धार झालेला आहे. अनेकांचे मनोधैर्य वाढलेलं आहे. भगवंत कसं करतात काम ते ऐकल्यानंतर किंवा ते स्मरण केल्यानंतर आपल्या मनामध्ये धैर्य येतं. आपलं काम करण्यासाठी मनोधैर्य वाटतं. तेव्हा कैसे कर्म सुमंगल मंगल कर्म होते त्याचं. भगवान श्रीकृष्णाची सगळीच कामाशी मंगल होती, मांगल्यपूर्ण होती, पवित्र होती, सुमंगल. काळी पडताची अणुवाणू नासोनी कर्म जाती करता श्रवणारे. अहो या श्रवणाच्या आदराने आपल्या चित्तामध्ये काही मलिनता असेल तर ती मलिनता तत्काळ नाशी होऊन जात होती. भगवान श्रीकृष्णाचं हे जे कर्म आहे किंवा हे जे कार्य आहे त्याचं चिंतन करता करता आपल्या मनातलं मलिन मन जे असेल ते नाशी होत होते. नासोनी कर्म जाती करता श्रवणारे. श्रवणे उपजे सद्भाव. त्या भगवंताच्या कर्माचा आपण जर अभ्यास केला, श्रवण केलं ते तर त्या श्रवणाने आमच्या मनामध्ये सद्भाव निर्माण व्हायचा, भक्ती निर्माणाची सद्भाव निर्माण व्हायचा. श्रवणे उपजे सद्भाव. श्रवणाने सद्भाव निर्माण होतो. सद्भावे प्रगते देव. आणि सद्भावने भगवान प्रगट होतात आपल्याकडे. सद्भावे प्रगते देव. ते निर्गळे अहंभाव. आणि देव प्रगट झाल्यानंतर मग आमचा अहंभाव नष्ट होऊन जातो.
आमचा अहंकार समाप्त होऊन जातो. तेव्हा आपल्या अहंकाराला समाप्त करण्यासाठी किती सोपा उपाय आहे. काय उपाय आहे? अहो, भगवंताचं सेवन करा, हे कार्य कर. हे कार्य तुम्ही जर ऐकलं तर आपला अहंकार नाश होऊन जाईल, सद्भाव निर्माण होईल, भगवान प्रगट होईल आणि आपला अहंभाव राहणार नाही, अहंकार राहणार नाही. सद्भाव प्रगटे देव तेने निर्देव अहंभाव अशी उदार पाव वारी कीर्ती. अशी त्या हरीची कीर्ती फार बुलंद आहे. श्रीकृष्ण कीर्तीचे स्मरण. आता भगवान घरी बसले तरी त्याच्या कीर्तीचं नुसतं स्मरण केलं. श्रीकृष्ण कीर्तीचे स्मरण का करिता? श्रवण पठण. आणि नुसतं त्याच्या कीर्तीचं सेवन करा, कशाला श्रवण पठण करता, म्हणून करता. मागे उद्धरले बहुजन पुढे भविष्य प्रमाणे उद्धरतील. मागेही अनेकांचा उद्धार झालेला आहे आणि पुढेही अनेक लोकांचा उद्धार होईल. असा हा भगवान श्रीकृष्ण जे जे करून गेलेला आहे त्याचं स्मरण करा. बघा, जरी केली होती पुण्य राशी तरी अवधान होय हरिकथेशी. आता या ठिकाणी नाथ महाराज आपल्याला असं सांगतात, जर आपण काही पुण्य कर्म पूर्वी केलेली असतील जरी केली होती पुण्य राशी, पुण्याची रात जर आपण मिळवलेली असेल, पुण्यभोग केलेली असेल मागे, तरी अवधान होय हरिकथेशी. तरच हरिकथेकडे लक्ष लागतं, अवधान जातं. पुण्य नसेल आपल्या पदरी तर हरिकथा ऐकाविषयी वाटत नाही. बसलाही तो वाचायला तरी त्याला ती गोड लागत नाही, त्याचं मन जमत नाही त्याच्यामध्ये. म्हणून हा पुण्याचा ठेवा प्रत्येकाजवळ असला पाहिजे. चांगल्या कर्माचं पुण्य आपल्याजवळ जर असेल तर आपल्याला हरिकथा ऐकायला वाटेल. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची ही कीर्ती ऐकण्यासाठी पुण्याची ठेव असावी लागते. जरी केली होती पुण्यराशी तरी अवधान होय हरिकथेशी. एरवी ऐकता येराशी लागे अनायाशी अतिनिद्रा. ज्याच्याजवळ पुण्य नाहीये, ज्याने काही पुण्यकर्म केलंच नाही आणि तो जर ही कथा ऐकायला बसला तर त्याला कोणी गाढ झोपेल. आपल्यामध्ये कोण दिसत नाही झोपलेला, शरीर लागे म्हणजे पुण्यवान लोक असतील. बरोबर आहे. किती आनंद होतो पुण्यवान लोकांच्या समितीमध्ये बसलेले. जे हरिकथेशी सादर, जे हरिकथेला आदराने बसतात सादर, त्यांच्या पुण्या नाही पार. अरे तुम्ही पुण्य कमवत आहात, ही कथा ऐकणं म्हणजे पुण्य प्राप्त करणे ऐकणार. म्हणून भागवत ऐकलंच पाहिजे. बघा, जे हरिकथेशी सादर त्यांच्या पुण्या नाही पार. कृष्णे सुगमुख पाव केला थोर विनोदधार हरिकीर्तनी. तेव्हा हरिकीर्तन करा, हरी भक्ती करा, हरीच स्मरण करा, काही करा, परंतु हेच भगवंताचं करा असं भगवान सांगतात.
कृष्ण कीर्तने गर्जती गोठी, लागल्या प्रायश्चित्तांच्या कोटी. अरे भगवंताचे कीर्तन करणारा जो असेल ना, त्याची प्रायश्चित्त कोटी कोटी प्रायश्चित्त समाप्त जातात, नष्ट होऊन जातात. प्रायश्चित्त म्हणजे त्याला झालेल्या शिक्षा, सुखाबद्दल माफ केला, त्याने केलेल्या सगळ्या सुखा त्याला माफ, त्याने हरिकथा ऐकली पाहिजे. हरिकथा ऐकली प्रायश्चित्तांच्या पोटी उतरल्या तीर्थांच्या ओटी, नामासाठी मोक्ष. या भगवंताच्या नामाने म्हणजे मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते. ऐसा निज कीर्ती उदारू, ऐसा निज कीर्ती उदारू, पूर्ण ब्रह्म शारण धरू, लीला विग्रही सर्वेश्वरू, पूर्णावतारू विदोषी. असा हा शारणधर भगवान श्रीकृष्ण त्या यादव कुलामधला पूर्ण अवतार आहे. उतरला धराभार येथे, धराभार म्हणजे पृथ्वीचा भार आता उतरणार आहे सगळा. सत्यनमनी श्रीकृष्णनाथ उतरला धराभार येथे, सत्यनमनी श्रीकृष्णनाथ. यादव उरले अति अद्भुत, तेही समस्त दीर्घ आहे. आता उरले आहेत हे यादव, परंतु या यादवांनाही समाप्त केले पाहिजे, तर धडीचा भार खरा उतरेल. ये अवतारी ऋषिकेशी म्हणे हेच कृत्य उरले आभाशी. तेव्हा तरी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता मला एवढेच कार्य उरलेले मला की या यादव कुळाची समाप्ती व्हायला पाहिजे. हेच कृत्य उरले आभाशी. निर्दारुणी निज वंशाशी, निज धामाशी निघाले. तेव्हा सगळ्या कुळाचा उत्पाद झाल्यानंतर मला निज धामाला जाता येईल. तो यादवा माझी माधव, कलात्मा देवाधिदेव. जाणून भविष्याचा भाव काय अपूर्व करता झाला. त्याला माहिती तो पुढे काय होणार आहे. तेव्हा जो पुढचं समजतो, पुढचं भविष्य ज्याला कळतो, तो त्या भविष्याच आताच निरूपण करून ठेवतो, किंवा ते कार्य आता करून ठेवतो. म्हणून त्याने काय केलं, नारदादी मुनिगण त्याशी पाचारी आपण करू सामे शीघ्रगमन स्वयं श्रीकृष्ण साक्षेते. नारद वगैरे सगळे जे ब्रह्मर्षी होते त्या सगळ्यांना एकत्र केलं त्यांनी द्वारकेमध्ये आणि सगळ्यांना सांगितलं की असं आता मी सोडून जाणार आहे, परंतु सोडून जाण्यापूर्वी मला हे काम करायचे. स्वयं श्रीकृष्ण साक्षेते. ज्यापासून संत दुरी गेले, ज्यापासून संत दुरी गेले, तेथे अनर्थाचे केले चाले. का बोलतात, ज्या ठिकाणाहून ज्या स्थानाहून संत महात्मे दूर निघून जातात, मग त्या स्थानामध्ये अनर्थ जातो, वाईट गोष्टी चालतात, पाप करणं सुरू होतात. आणि जोपर्यंत संतांचं अस्तित्व त्या ठिकाणी असतं तोपर्यंत चांगलं चालतं. बघा, ज्यापासून संत दुरी गेले तेथे अनर्थाचे केले चाले. हे यादव निधना लागी वहिले लाघव केले श्रीकृष्ण. आणि म्हणून भगवंतांनी घाई केलेली आहे की आता हे यादव कुळ नष्ट करण्यासाठी मला घाई करायला पाहिजे.
भक्त संत साधू ज्यापाशी तेथे ऋण आणि अनर्थाशी. अरे ज्या ठिकाणी असे सगळे लोक एकत्र जमलेले असतात आणि त्या भगवान श्रीकृष्णांच्या जवळ सगळे जमलेले होते द्वारकेमध्ये, साधू संत भक्त सगळे त्या द्वारकेमध्ये जमलेले असायचे. मग त्या द्वारकेमध्ये कधीही अनर्थ घडला नाही, वाईट कृत्य कधीही झालं नाही. जाणे हे स्वय ऋषिकेशी. भगवंताला हे माहिती होतं की हे सत्पुरुष आपल्या जवळ आहेत म्हणून इथं अनर्थ होऊ शकत नाही. हे कोणाशी कळेल, बाकीच्या लोकांना कळत नाही. जेथे संतांचा समुदाय तेथे जन्म मरणावा गुहा. त्या संतांचं महत्व आहे. ज्या ठिकाणी संतांचा समुदाय असतो तिथं जन्म मरणाचा अभाव असतो. तेथे सध्याची अनर्थ वाजे शिरी अभाव. हा श्रीकृष्णाची जाणे भाव तो तरी पाहू ब्रह्मशापात. आता ब्रह्मशाप होणार आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण जाता सगळी तयारीला लागलेला आहे, सगळी तयारी करून लागलेला आहे. काय तयारी करताय भगवान की या ठिकाणी जमलेले हे सगळे सत्पुरुष संत महात्मे भक्त इथून दूर जायला पाहिजे, तर ब्रह्मशाप इथं मिळेल. जेथून संत गेले दुरी, जेथून संत गेले दुरी तेथे सध्याची अनर्थ वाजे शिरी. संत महात्मे दूर गेलेले गेले त्या ठिकाणाहून की तिथं अनर्थ मागतो, कलह मागतो, वाईट घटना सुरू होतात, युद्ध होतात, भांडण होतात. हे जाणून श्रीकृष्ण श्रीहरी द्वारके बाहेरी ऋषीगण. भगवंताला हे माहिती होतं की जोपर्यंत हे ऋषी मुनी आपल्याजवळ आहे तोपर्यंत या द्वारकेमध्ये कुठलंही अनुचित कार्य घडणार नाही. म्हणून आधी या सगळ्यांना बाहेर घालवलं पाहिजे. द्वारकेच्या बाहेर हे सगळे गेलेले गेले की मग ब्रह्मशाप मिळाला. ऋषी जात होते श्वासवाशी, त्याते लागली ऋषिकेशी. तीर्थविषय समस्तासी पिंडारकाशी स्वय झाली. तेव्हा ते ऋषी आता तुम्ही आपापल्या आश्रमामध्ये जाणार होते, परंतु आता भगवान त्यांना सगळ्यांना सांगतात की चला रे तीर्थाला जा, पिंडारकाला चला निघा. पिंडारका मुनिगण श्रीकृष्णे धाविले कोण कोण, ज्यांचे पीडिताची स्मरण परिकाळ आपण भय कापे. असे जे संत मुनी तपस्वी ऋषी मुनी ते द्वारकेमध्ये जमलेले होते ते कोण होते, ज्यांच्या स्मरणाने परिकाळाला सुद्धा भीती वाटते. असे महादेव होते ते सगळे. आता ते कोण होते त्याचा विचार उद्या पाहू. आजची सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाचा तेव्हा सत्संगाचा विचार समजते ना वगैरे कळत नाही तुम्हाला. तर माझी नुसती गडबड झाली हो. श्री सद्गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय. Guru
विष्णुतीर्थम् ॐ नमो विष्णुतीर्थम्